अमित शहा राजीनामा देणार काय? राहुल गांधींनी असं काय केलंय? संसदेमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांची गैरहजेरी आणि RSSचे मोहन भागवत यांचं वक्तव्य. सध्या लोकसभेमध्ये अधिवेशन चालू आहे. अशामध्ये दिल्लीच्या संसद भवनाबाहेर एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय. अमित शहा संसद भवनामध्ये कधी येणार याचं उत्तर द्या. पण आता हा प्रश्न फक्त विरोधकांच्या घोषणापुरता मर्यादित राहिलेला नाही, कारण की या प्रश्नासोबत आणखीन एक मागणी जोर धरताना दिसते. गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विद्यार्थी संघटना प्रश्न विचारत आहेत. विविध सामाजिक संघटना देखील आंदोलन करत आहे. या सर्व वातावरणामध्ये RSS संघाचे यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय चर्चेला एक वेगळं वळण आलंय. पण खरी गोष्ट इथेच सुरू होती. अमित शहा लोकसभेच्या अधिवेशनामध्ये का येत नाही हा प्रश्न एवढ्यावरती थांबत नाही. त्यांचा राजीनामा मागण्यापर्यंत असं काय झालंय? अमित शहा हे भाजपमध्ये सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत. पण आता ते विरोधकांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेत, त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडलेत. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की इथे प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे. राहुल गांधींचा तसेच विरोधकांचा आरोप आहे, देशामध्ये एवढी मोठी घटना घडली तरी देखील लोकसभेच्या अधिवेशनामध्ये अमित शहा उत्तर देण्यासाठी येत नाही. यावरती भाजपचे कामकाज मंत्री किरण रिजिजू हे अमित शहाचा बचाव करताना म्हणतायत, गृहमंत्री अमित शहा हे संसदेमध्ये सकाळपासून उपस्थित असतात आणि ते उशिरापर्यंत काम करतात, त्यामुळे त्यांच्याकडे टाईम नाही आहे. एवढंच काय, ते पुढे हे देखील म्हणतात, दहशतवाद्यांमध्ये अमित शहा यांच्या नावाची भीती आहे. म्हणजे एकंदरीत किरण रिजिजू यांनी अमित शहाचं कौतुक केलं. पण विरोधकांचा प्रश्न आहे, जर अमित शहा संसदेमध्ये येतात मग पार्लिमेंटमध्ये अधिवेशनामध्ये का येत नाही? आमच्या प्रश्नांची उत्तर का देत नाही? अख्खा देश पाहतोय, जेव्हापासून अधिवेशन चालू झाले तेव्हापासून मोदी अमित शहा हे विरोधकांच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी अधिवेशनामध्ये येतच नाहीये. या मुद्द्यावरती संसद भवनाबाहेर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहा संसदेमध्ये या, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, असं इकडे तिकडे पळू नका. पण नेमकं असे कोणते प्रश्न आहेत जे राहुल गांधी विचारतायत, विरोधक विचारतायत आणि त्या प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीयेत? यावरती राहुल गांधी म्हणाले, हे पूर्णपणे घाबरले आहेत, आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, त्यामुळे ते इकडे तिकडे लपतायत, अधिवेशनामध्ये येत नाहीयेत. राहुल गांधी यांनी स्पष्टपणे विचारलं, दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं होतं, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, पॅलेट गनचा वापर केला, हे आदेश कोणी दिले? याचं उत्तर गृहमंत्री अमित शहा यांनी द्यायला हवं. काही महिलांबद्दल पोलिसांनी अतिशय घाणेरडा प्रकार केला. पण इथे एक गोष्ट आहे, राजकारणामध्ये कधीकधी आरोपापेक्षा मोठी असते ती म्हणजे सरकारची प्रतिक्रिया, आणि सरकारच्या याच प्रतिक्रियेवरून राजकीय संघर्ष निर्माण होतो. कारण की यानंतर लगेच समोर आलं ते म्हणजे प्रयागराजचं प्रकरण. राहुल गांधी प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मोठी सभा घेणार होते. त्या सभेचं पूर्ण नियोजन झालं होतं, पण अचानक त्यांच्या कार्यक्रमाची परवानगीच रद्द करण्यात आली. राहुल गांधींनी या प्रकरणावरून भाजप सरकारला सुनावलं, यांनी जाणून बुजून आमचे कार्यक्रम बंद केलेत. पण नंतर राहुल गांधींना परवानगी मिळाली आणि प्रयागराजमधील छात्रों की गूंज हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणामध्ये पार पडला. त्या कार्यक्रमामधून राहुल गांधींनी स्पष्ट सांगितलं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला सरकार इतकं का घाबरते? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सरकारला वेळ नाही आहे का? त्या कार्यक्रमामध्ये अनेक मुद्दे उपस्थित झाले. राहुल गांधींनी सांगितलं, आता या ठिकाणी असे विद्यार्थी आहेत ज्यांनी सरकारी परीक्षेचा कित्येक वर्ष अभ्यास केलाय, पण सरकारी भरती निघत नाहीये, त्यामुळे अनेक तरुणांकडे रोजगार देखील नाही. हे सरकार फक्त उद्योगपतींचं आहे. उद्योगपतीची कामं सांगतात त्यानुसार हे सरकार काम करतं. यामध्ये राहुल गांधींनी 3 लोकांची नावं घेतली. पहिलं म्हणजे पंतप्रधान मोदी, अमित शहा, RSSचे मोहन भागवत आणि अदानी. राहुल गांधी म्हणतात, या सर्वांनी शिक्षण व्यवस्था कॅप्चर केलेली आहे. देशामधील तरुणांचा रोजगार पूर्णपणे संपवलाय. आज कित्येक तरुण असे आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे, पदवी आहे, पण त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही आणि सरकारी भरती देखील वेळेवरती निघत नाही. राहुल गांधींनी मोहन भागवत यांचा उल्लेख करताना म्हटले, त्यांचं शिक्षण संस्था आणि विचारावरती पूर्ण नियंत्रण आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संस्थांमध्ये त्यांचेच लोक आहेत. मग ते मीडिया चॅनल असो, युनिव्हर्सिटी कॉलेज असो किंवा ED CBI असो, या सर्वांमध्ये त्यांनीच निवडलेले लोक असतात. राहुल गांधी म्हणाले, नफरत नहीं करनी है, सिस्टम बदलना है, प्यार से मोहब्बत से. याच दरम्यान मणिपूरचाही प्रश्न उपस्थित झाला. गेल्या काही काळापासून
मणिपूरमध्ये जे घडलं त्याच्यावरती सरकार कोणतंही उत्तर देत नाही, कारण की या सर्वांमध्ये गृह मंत्रालयाचं मुख्य काम असतं आणि हे गृह मंत्रालय अमित शहा यांच्याकडे आहे. मणिपूरवरती जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती अमित शहा यांनी राजकीय किंवा प्रशासकीय जबाबदारी निश्चित करणार की नाही. केंद्र सरकारने मणिपूरबाबत अनेक पावलं उचलल्याचं सांगितलं, पण विरोधक म्हणतात ती पुरेशी नाही आहेत. या सर्वांमध्ये RSSचे मोहन भागवत यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं. त्यांनी आता काही दिवसा अगोदर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. ते म्हणाले विद्यार्थ्यांना देशद्रोही समजण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. ते म्हणाले देशामधील मुलं आपलीच आहे, त्यांची समस्या समजून घेतल्या पाहिजे. कारण की ज्यावेळेस जंतर मंतरवरती आंदोलन झालं होतं त्यावेळेस RSSच्या लोकांवरती देखील आरोप झाले होते. आंदोलनामध्ये RSSचे लोक घुसले, त्यांनी आंदोलन खराब करण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचे अनेक आरोप RSS वरती झाले होते. पण आता मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा विचारलं जाऊ लागले, RSSची भूमिका बदलली का? RSS अचानक विद्यार्थ्यांच्या बाजूने कसं काय बोलू लागलेत? हा भाजपसाठी संकेत आहे की सरकारसाठी संकेत आहे की RSS संघाला अमित शहा यांच्या कामाबद्दल नाराजी आहे? आणि दुसरीकडे संसद भवनाच्या बाहेर अमित शहा यांच्या नावाने घोषणाबाजी केली जाते. अमित शहा जवाब दो, अमित शहा राजीनामा दो. एवढं सर्व होत असताना, सरकार बॅकफूटवरती जात असताना सरकारने राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. जर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर हा वाद इथेच थांबतोय, पण प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ते लोकसभेच्या अधिवेशनामध्ये येतच नाहीयेत. त्यामुळे विरोधक अमित शहा यांच्या नावाने घोषणाबाजी करतात. आता मोहन भागवत यांनी जे काही वक्तव्य केलं ते भाजपला आणि अमित शहा मोदी यांना इशारा होता की त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.